नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टीसाठीचं वीकली ॲनालिसिस. त्याबरोबर आपण बघणार आहोत सोमवारसाठीचं इंट्राडे ट्रेडिंग सेटअप. चला तर मग सुरू करूया. मार्केटमध्ये जवळपास म्हटलं तर हा आठवडा म्हटला तर जवळपास आपल्याला थोडक्यात कसं आहे, एक थोडाफार एक मुवमेंट नंतर थोडाफार हा पॉज झालेला आहे. जवळपास काय थोडाफार चॉपी वीक आपल्याला बघायला मिळालं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. जसं ॲनालिसिस आपण केलं होतं 51,400च्या वरती मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न जेव्हा करत होता, लक्षात घ्या प्रयत्न खूप झाले या रेंजच्या वरती होल्ड करण्याचे, पण त्याच्यामध्ये सक्सेस जो आहे हा भेटलेला नाही आहे बायर्सला, हे लक्षात घ्या. मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सोमवारसाठीचं किंवा ह्या कमिंग वीकमध्ये, हे लक्षात घ्या. या आठवड्यामध्ये लक्षात घ्या, ही जी कॅन्डल आहे शुक्रवारची हीच सगळं सांगून जाते किती मोठं रिजेक्शन आहे ते बघा वरून. थोडक्यात काय त्या दिवशी त्या लेवलने आपल्याला एक गोष्ट समजते की ही जी रेंज आहे ही लेवल एक खूप मोठी रेजिस्टन्स रेंज आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला ट्रेड घेताना थोडक्यात काय विचार करणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, जर ही लेवल तोडली आणि मार्केट खाली आलं, लक्षात घ्या या आठवड्याची रेंज आपण पकडू शकतो निफ्टी बँकसाठी 51,400 ते खालच्या दिशेने म्हटलं तर 51,000. ही जी रेंज जी आहे 400 पॉईंटची आपण पकडू शकतो. ही 300-400 पॉईंटची जी रेंज आहे जवळपास आपल्याला खूप थोडक्यात म्हणू शकतो एक नो ट्रेडिंग झोन म्हणून आपण डिक्लेअर करूया. थोडक्यात ह्या रेंजमध्ये मार्केट साईडवेज असेल आणि साईडवेज ट्रेड करण्यासाठी 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती काय सेल हाय आणि बाय लो ही छोटीची स्ट्रॅटेजी वापरून आपल्या याच्यामध्ये प्रॉफिट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये म्हटलं तर लक्षात घ्या ब्रेकआउट गरजेचा आहे, मग तो खालच्या दिशेने असो किंवा वरच्या दिशेने असो. लक्षात घ्या, जर सोमवारच्या दिवशी आपल्याला एक चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली हीच ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर मंगळवारी कुठेतरी ब्रेकआउट बघायला मिळाला, तर हा पॅटर्न बघायला मिळत असेल तर डेफिनेटली आपण एक्सपेक्ट करू शकतो की या आठवड्यामध्ये परत थोडक्यात काय हे जे छोटे छोटे जे गॅप होते घेऊन जे मार्केट खाली सेलिंगला होतं, हे गॅप जे आहे भरण्यात शक्यता आहे. इव्हन 51,800च्या वरती इव्हन 52,000पर्यंत सुद्धा मार्केट जाताना बघायला मिळू शकतं निफ्टी बँक, हे लक्षात घ्या. परंतु जर इथेच रेड कॅन्डल झाली सोमवारी आणि मार्केट मग रेंजमध्ये राहिलं तर लक्षात घ्या, एकतर मग परत एकदा रेंज ब्रेकआउटचा विषय ठरू शकतो. मग तो मंगळवारी एकतर वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने. आणि ही जी सोमवारची कॅन्डल आहे मग ती कोणती बनते, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, बिगेरिश किंवा बुलिश, त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे मित्रांनो. कधीचं सोमवारच्या दिवसावरती अवलंबून आहे पूर्ण पुढच्या आठवड्यासाठीचा पूर्ण ट्रेड सेटअप मित्रांनो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा आपण म्हणू शकतो जानेवारी महिन्याचा एक ट्रेड सेटअप, हे लक्षात घ्या. आता जरी मार्केट इथे बॉटम बनवत असेल तर लक्षात घ्या परत खाली येईल, परत वर जाईल, मग कुठेतरी ब्रेकआउट बघायला मिळू शकतं. ह्या लेवलला कुठेतरी पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. मग तो पॅटर्न बनणं गरजेचं आहे. मग तो या आठवड्यात बनेल किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात बनेल. ठीक आहे. किंवा आपल्याला ह्या आठवड्यात ब्रेकआउट बघायला मिळू शकतो किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. या लेवलमध्ये ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो, हे लक्षात आहे. कधी कमिंग वीकमध्ये. त्यामुळे सोमवारचा दिवस जो आहे खरोखर एक चांगला डिसिजन मेकिंग दिवस आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर सेलिंगसाठी असेल तर लगेच सेल करायचं का, डेफिनेटली नाही. 51,000च्या खाली होल्ड करताच आपण सेल करू शकतो, त्या रेंजच्या खाली होल्ड करतात. मग 50-800ची लेवल असू दे, 50-700ची असू दे, इव्हन 50-700पर्यंत सुद्धा मार्केट येताना खालच्या दिशेने बघायला मिळू शकतो, हे ना येत्या आठवड्यामध्ये, हे लक्षात घ्या. इंट्राडेचा विषय म्हटला तर इंट्राडेसुद्धा सेम आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे मी तुम्हाला सांगू, सेटअप जो आहे काही बदल केलेला नाही गेले 3-4 दिवस. कारण रेंज बाउंड मार्केट आहे आणि व्यवस्थितरित्या आपण जो सेटअप बनवला तो कसा एक प्रकारे व्यवस्थित मार्केट त्याला रिस्पॉन्ड करते ते बघा, त्या रिजेक्शन सपोर्ट रेंजेसला, त्या रिजेक्शन सपोर्ट लेवल्सला. आता सोमवारसाठी जर म्हटलं तर ओपनिंग अवलंबून आहे. लक्षात घ्या, ओपनिंग जर ह्याच रेंजमध्ये येत असेल परत ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर तोडून जात असेल तर 51,450च्या वरती कुठेतरी तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता किंवा फ्युचर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. टार्गेट जास्तीत जास्त 50-100 पॉईंट घ्या 51,700पर्यंत. पण ह्या लेवलही जर गेली तर डेफिनेटली लेवल तोडण्याचा विषयाने मार्केट जाऊ शकतं. मग 51,700च्या वरती होल्ड करता थोडाफार रिस्क तुम्ही घेऊ शकता. 51,700 51,800पर्यंत थोडक्यात एक चांगली मोठा ब्रेकआउट तुम्हाला 200-300 पण वरच्या दिशेने एक सरळ सिंगल बुलिश कॅन्डल बनताना बघायला मिळू शकते. त्याचबरोबर जर मार्केट इथून खाली असेल, ही जी ट्रेंड लाईन मी काढली आहे, ट्रेंड लाईन तुटून खाली असेल, डेफिनेटली आपण सेल करू शकतो का. लक्षात घ्या इंट्राडेचा विषय आहे, त्यामुळे 51,200च्या खाली होल्ड करता सेल करा. 51,100 51,050 थोडक्यात काय एक छोटासा 50-100 पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा. परंतु मेन रेंज जी आहे सेलिंगची हे 51,000च्या खालीच कुठेतरी एक रेड कॅन्डल टिकू दे, लो तुटून दे आणि त्याच्या खाली तुम्ही सेल करून खालची असेल. थोडक्यात एक मुवमेंट जी आहे चांगली बघायला मिळू शकते. पण जर तोडलं तर सकाळच्या पहिल्या 15-20 मिनिटात जर लेवल तोडून सरळ खाली आलं तर डेफिनेटली याच्या खाली आपण सेल करून चांगला प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न करू शकतो. थेट इथून जरा निफ्टीकडे, निफ्टीचा विषय म्हटलात तर लक्षात घ्या निफ्टी आपण थेट जा विकलीवरती. आता तुम्हाला समजेल मार्केटमध्ये लक्षात घ्या ह्या ज्या गेल्या आठवड्यामध्ये जी मुवमेंट आली होती, कोणती ही जी मुवमेंट इव्हन तुम्ही बँक निफ्टीला सुद्धा बघू शकता. मुवमेंट आल्यानंतर ही जी छोटी कॅन्डल झाली ही डिसिजन मेकिंग झाली आहे बघा. ही
बरोबर. थोडक्यात काय हा आठवडा जवळपास आपल्याला साईडवेजच बघायला मिळाला मित्रांनो. थोडक्यात काय आपल्याला आता पुढचा आठवडा हा समजणं एक जवळपास आपल्याला एक व्यवस्थित समजून देईल, की मार्केटमध्ये या सेलिंग नंतर ही मंदी जी झालेली होती, ही परत जर कंटिन्यू होते का? किंवा हा जी पॉज कॅन्डल बनलेली आहे या आठवड्यामध्ये, मग त्याच्यानंतर पॉज कॅन्डल बनल्यानुसार एक विरुद्ध दिशेचा ट्रेंड, मग जवळपास काही बाईंगचा ट्रेंड चालू होतोय का? हे बघणं आपल्याला आपल्याला बघायला मिळू शकतं या आठवड्यामध्ये. हे लक्षात घ्या. आपण डेली टाईम फ्रेमवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल इथे सुद्धा सेम पॅटर्न आहे जसं निफ्टी बँकचा पॅटर्न आहे. निफ्टीमध्ये सुद्धा जवळपास काय गेले 4 ते 5 दिवस मार्केट एका रेंजमध्ये होतं. ठीक आहे, ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला होता, पण अनसक्सेसफुल झालेला आहे तो विषय. तो आपण म्हणू शकतो लेवल ब्रेकआउटचा प्रकार जो आहे हा त्याच्यामध्ये सक्सेसफुल राहिलेले नाही आहेत बायर्स, हे लक्षात घ्या. मग आपण काय ठरवू शकतो किंवा काय विचार करू शकतो पुढच्या आठवड्यामध्ये विचार करू शकतो. एकतर सकाळी सोमवारीच मार्केटने जर 23,900ची लेवल तोडून जर 24,000ची लेवल क्लेम करण्याचा प्रयत्न केला, की त्याच्यामध्ये टिकण्याचा प्रयत्न केला, मग थोडेफार आपल्याकडे आशा बाळगते. मग डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता. कारण लक्षात घ्या, ही जर शुक्रवारची कॅन्डल जर तुम्हाला एक एक्स्ट्रीम निगेटिव्ह कॅन्डल आहे बाय द वे, जर या कॅन्डलचा लो तुटतोच ना, अशा वेळी आपल्याला सेलच करायचं आहे, सेलिंगच आपल्याला बघायला मिळू शकतो. जेव्हा अशी कॅन्डल बनते तेव्हा त्या कॅन्डलचा लो तुटतो तेव्हा, हे लक्षात घ्या. जर या कॅन्डलचा हाय आणि लो एवढा खूप महत्त्वाचा आहे सोमवारच्या ब्रेकआउटच्या दृष्टिकोनातून, हे लक्षात घ्या. या कॅन्डलच्या आतमध्येच कुठेतरी ओपन होऊन जर जाण्याचं म्हटलं, सोमवार एक चांगली बुलिश कॅन्डल बघायला मिळाली, मग 24,000च्या वरती टिकून मग चांगली मोमेंटम बघायला मिळू शकते. जवळपास काय बायर्स त्याच्यामध्ये अजून एक म्हणू शकतो तेजी करू शकतात, हे लक्षात घ्या. परंतु जो सध्या पॅटर्न आहे हाच चालू ठेवायचा असेल तर मग काय म्हणू शकतो, ऑप्शन सेलर्सच आपण म्हणू शकतो सगळं पॅराडाईज आहे. खरं सांगायचं असेल दोन्ही बाजूने ऑप्शन सेल करा, टाईम व्हॅल्यू खात राहा. पण तर काय आता विषय झाला आहे सेलरचा म्हटला तर विषय असा झालेला आहे की वीकली एक्सपायरी नाही आहे, सध्या जी एक्सपायरी आहे ती आपली मंथली चालली आहे. सो त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर मार्केट इथून खाली येत असेल तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो. ते म्हणजे 23,750च्या खाली कुठेतरी पुट बाय करा किंवा सेल करा. किंवा आपण सेल करू शकतो मेन रेंज आहे ती म्हणजे 23,538च्या खाली जवळपास. थोडक्यात काय सेलिंग जी आहे ही कंटिन्यूस बघायला मिळू शकते. परंतु हे 4 दिवस जे होल्ड झालेलं आहे मार्केट, आता हे इथून ट्रेंड जर चेंज व्हायचं असेल तर डेफिनेटली 23,900 24,000च्या वरती सोमवारी मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे, हे मित्रांनो लक्षात घ्या. आता इंट्राडेच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर इंट्राडेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, सरळ सांगायचं असेल हा ब्रेकआउट होता आणि ही रेट टेस्ट आहे. ठीक आहे, आता एन पॅटर्न बनवायचं असेल तर एक चांगली वरच्या दिशेने मोमेंटम आहे असली पाहिजे, बरोबर का? आता मोमेंटम वरच्या दिशेने असली पाहिजे तर मार्केट परत येतं की ती 23,700 सॉरी 23,860 किंवा 23,870च्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे. तोच विषय आहे. जर रेंज बाउंड राहिलं ओपन 23,800 23,850 या 50 पॉईंटमध्ये ओपन झालं आणि मग ब्रेकआउट बघायला मिळत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो सोमवारी. पहिला हा हाय टार्गेट घ्या, मग दुसरे हे लेवल तुम्हाला बघायला मिळू शकतात. परंतु इथे साईडवेज ओपन होऊन जर खाली येत असेल तर 23,800च्या खाली किंवा हा जो एक सकाळची इथे मार्केट ओपन झाला आहे तो जो एक पहिली कॅन्डलचा लो आहे तुटताच सरळ सेल करा, पुट बाय करा. मग 23,750 ते 23,700 हे टार्गेट तुम्हाला बरोबर. त्यात काय रेंज बाउंड मार्केट आहेच, परंतु विदिन त्या रेंजमध्ये तुम्हाला छोटे छोटे 50-60 पॉईंटचे टार्गेट्स मला ॲज अ स्कॅल्प ट्रेडर म्हणून तुम्हाला बघायला मिळू शकतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सो ट्रेंड कसा पकडून घ्यायचा आहे लक्षात घ्या. बाईंग रेंज तुम्हाला सांगितलेली आहे, परंतु जर तुम्ही थोडंफार डिफेन्सिव्ह प्लेअर असाल तर लक्षात घ्या रेंज आपली असणार आहे 23,950 ते 24,000 ह्या लेवलच्या बाहेर पडताच तुम्ही एंट्री करू शकता. ठीक आहे, मग त्याच्या आधीचा जो स्विंग लो असेल त्या स्विंग लोच्या खाली तुम्ही एस एल टाका आणि टार्गेट त्याच्या दुप्पट घेण्याचा प्रयत्न करू शकता. त्याचबरोबर मार्केट जर अजून म्हणू शकतो आपण काय गॅप डाऊन वगैरे ओपन झालं, सेट सेलिंगला आलं तर काय करू शकता. गॅप डाऊन ओपन झालं तर सेलिंगची रेंज असणार ती म्हणजे 23,750. आता गॅप डाऊन किती पॉईंट ओपन होतं ते सुद्धा अवलंबून आहे. लक्षात घ्या ब्रेकआउट फेल झाला आणि 23,750च्या खाली कुठेतरी होल्ड झालं तर मग डेफिनेटली तुम्हाला मार्केट 23,700 ते 23,750पर्यंत बघायला मिळू शकतं. परंतु ॲग्रेसिव्ह सेलिंग हे 23,750 पासूनच आपण करू शकतो, जेणेकरून टार्गेट जे आहे 23,500पर्यंत एक तुम्हाला एक 100 पॉईंट तरी तुम्ही आरामात काढण्याचा प्रयत्न करू शकता. आणि 23,500 लेवल तुटताच मग तुम्हाला विषयच नाही, अजून सेलिंग तुम्हाला खालच्या दिशेने बघायला मिळू शकते. थोडक्यात सरळ सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला, विथ प्राइस ॲक्शन, विथ सेटअप, व्यवस्थितरित्या समजवण्याचा प्रयत्न केला, विथ सायकोलॉजी. समजलं असेल तर मित्रांनो लाईक, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, ते तुमची उत्तरं दिली जातील. इथे तुमची आता रजा घेतोय, लाईक्स खूप कमी आहे, जास्तीत जास्त लाईक्स द्या, सबस्क्राईब करा, सर्व मराठी भाषांपर्यंत पोहोचवा. मी अजय इथे तुमची आता रजा घेतोय. ठीक आहे, धन्यवाद.